प्रेस घेवपाचो कारण तो म्हणजे गोंयभरांत ज्यो इनलिगल एक्टिविटीज चलताल्यो, इनलिगल कन्स्ट्रक्शन जावं एन्क्रोचमेंट, हेजेर जो ऑनरेबल हायकोर्ट ऑफ मुंबय गोवा हेंच्यांनी रिसंटली एक जजमेंट आउट केले, जो सो मोटो एक्शन घेतलेली. म्हटल्यार जो सरकार आमचो एवरी टायम म्हणटा की आमी गोंयकारांक लागून काम करता, गोंयकारांक लागून फुडें व्हरता म्हणून, आनी कसो गोंयकारांक लागून करिना हें दाखोवन जी इनलिगलिटीक लागून करता हेजेर सो मोटो एक्शन जो हायकोर्टान घेतलो. आनी जजमेंट जे आसा ते मार्चाचे 6 तारखेक आउट जाले. आनी जजमेंटान क्लियर कट सांगलें की गोंयभरांत कितल्योशो इनलिगल कन्स्ट्रक्शन जी जाल्या, जावं ती कोमुलदाद लँडाचेर, जावं ती गव्हर्मेंट लँडाचेर, जावं ती रोड सायड, जावं एन्क्रोचमेंट जी जाल्ली आसा गव्हर्मेंट लँड जावं कोमुलदाद लँड, हेजेर एक्शन घेवपाची गरज आसा. हो जो प्रश्न आसा हो प्रत्येक वेळा रेव्होल्युशनरी गोंस पक्ष घेता आनी फुडें व्हरता. विधानसभेन जेन्ना असेंब्ली सेशन्स जाली त्या असेंब्ली सेशनाक बसून हांवें हे इनलिगल कोमुलदादीचे इनलिगल कन्स्ट्रक्शन इन कोमुलदाद लँड, जावं ती स्लम्स आसूं, जावं त्यो बस्ती आसूं, जावं एन्क्रोचमेंट जे आसा तेजेर आसूं, जावं स्क्रॅपयार्डां बांदलेलीं आसा तेजेर आसूं, हे सगळे जे प्रश्न आसा अलॉंग विथ कोर्टाच्यो ऑर्डरी, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसूं जावं हायकोर्टाची ऑर्डरी आसूं, ह्यो घेवन असेंब्ली सेशनाक आमी मांडले. तेन्ना थोडे जे आमदार आसा, थोडे ते मिनिस्टर आसा, सो कॉल्ड सिनियर आमदार, सिनियर मिनिस्टर, ह्या मिनिस्टरांनी फकाणां केली. माझी फकाणां केली, आमच्या पक्षाची फकाणां केली. प्रत्येक वेळा ते टोमणे मारताले की नवो आमदार येयल्लो आसा, हो नवो आमदार कितें 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 घालता आनी हांसपाक लागले. पयलू जेन्ना सुरवातीक हांव निवडून आयलो आनी निवडून येवन असेंब्लीन जेन्ना पावले, आमी एक प्रॉमिस केल्ली गोंयकारांक की आमचो जो मेन हेतू आसा तो म्हणजे गोंयकार कोण तो डिफायन जावचो. आनी तेकाच लागून जे आमी 2022च्या इलेक्शना टायमार पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बील हे जे आसा हे आमी लोकां मेरेन व्हेले, लोकांक ते मान्य जाले आनी गोंयकार कितलेशे गोंयकारांनी आमकां सपोर्ट दिलो, तेंको दिलो. जेन्ना हांव निवडून येयलो म्हाजो कर्तव्य आसलो की हो जो कायदो आसा हो खंय ना खंय विधानसभेन मांडून लोकां मेरेन हाडून आनी ह्या जे आमदार आसा तेंच्या फुड्यान हाडून हो खंय ना खंय कायदो पास जावपाक जाय. आनी तेकाच लागून पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बील पोगो शॉर्ट फॉर्म हे 2022 तशेंच 2023 दोनूय टायम आमी इंट्रोड्यूस करपाक प्रयत्न केलो. मात हो जो बीजेपी सरकार आसा आनी तेंचे आमदार आसा जावं बाकीचे पक्षाचे नेते आसा, बाकीचे पक्षाचे आमदार आसा, कोणानूच ह्या बिलाक सपोर्ट करूं ना. आनी तेन्नाय आमकां अशें पॉयंट आउट करपाक लागले की अनकॉन्स्टिट्युशनल, ह्याका कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कात बसना आनी खूब कितें कितें उलोवपाक लागले. आनी तुमी पळयला आसतलो त्या टायमार हे जे आमदार, मिनिस्टर जावं सीएम ह्या सगळ्यांनी ह्या बिलाक, ह्या हो जो कायदो गोंयकार कोण आनी खूब गरजेचो जो कायदो आसा हेका सपोर्ट करूंक ना आनी ते इंट्रोडक्शनात बसून हाडूंक ना. आमची वादावादी जाली आनी हे कोणाक सपोर्ट करता, कशी वोट बँकीक सपोर्ट करता हे सगळे गोंयकारांक कळ्ळें. मागीर येयले ते प्रायवेट मेंबर रेझोल्युशन ऑन इनलिगल स्लम्स, बस्तीज जे कोमुलदाद लँडान आसा, जे गव्हर्मेंट लँडान आसा आनी आयतो जो जागो ह्या बायलांनी हाडून दवरिल्लो आसा आनी कशें कॅप्चर केल्लो आसा हेज्या बाबतींत आमी रेझोल्युशन घातलें. आनी गोंयचे जनतेन पहिल्यांदा विधानसभेन जे रेझोल्युशन मांडून अलॉंग विथ प्रूफ ह्यो ज्यो फायली आसा ह्यो फायली
आमी टेबल केल्यो. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कितें आसा जी त्या टायमाचेर सीएसाचो मार्किंग आसली, नोट्स आसले, तेंचे पॉइंट्स आसले, तेंचे हेजेरूच ती ऑर्डर कितें आसा ही जेन्ना वाचपाक गेले तेन्ना म्हाका वाचपाक वचून दिवंक ना. सगळे जे सो कॉल्ड सिनियर आमदार आनी सिनियर मिनिस्टर जे म्हणटा तेन्ना त्या टायमार पासून आमची फकाणां केली. आमकां स्टुपीड म्हणून अशें टोमडे जे आसा हे मांडपाक लागलेले आसा. आनी ह्या जे जजमेंट आसा ह्या जजमेंटान कोण येता की कोण स्टुपीड आसा तो, कोण ज्युनियर म्हणल्यार जे आतांचो आमदार भितूर सरला तो काय हे सिनियर मोस्ट म्हणटा आनी आपूण सिनियराच्या नांवान जाय तशी इनलिगलिटीज करपाक दिता, हे स्टुपीड आसा ते. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून जी फकाणां करताले ही फकाणां आयज हायकोर्टान प्रूव्ह केल्ली आसा. हायकोर्टान दाखोवन दिल्ली आसा की हो सरकार जो आसा हो अनकॉन्स्टिट्युशनल जे आसा ते फॉलो अप करता. आनी परत सिद्ध जाल्लें आसा की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो आमी मुद्दे घेवन गेल्ले, आमी ह्यो फायली एकटे केल्ल्यो, आमी कंप्लेनी घातलेल्यो, लेटरां केल्ली आनी हेच्या द्वारे आमी जेन्ना एसेंब्लीनूय झुजता, एसेंब्लीन जो इश्यू गोंयकारांचो मांडटा, ज्यो इनलिगलिटीचेर उलयता, स्लम्स आसूं, स्क्रॅपयार्ड्स आसूं, बस्तीज आसूं, हेंचेर उलयता तेन्ना छाती ठोपून जे बोवाळ घालता आनी तांकां सपोर्ट करपाक लागून म्हटल्यार तूं हे बस्तीचें नांव कित्याक घेता, तूं त्या बस्तीचें नांव कित्याक घेता, ह्या स्लमाचें नांव कित्याक घेता, त्या स्लमाचें नांव कित्याक घेता, तांकां इतलें प्रोटेक्शन दिता की जब तक हम जिंदा है तब तक इसको हम कुछ करने होने नहीं देंगे. इतले ही जी परिस्थिती आसा ही आयज पळोवंक गेल्ली आसा, गोंयांत जाल्ली आसा. वोट बँक पॉलिटिक्साक लागून जो इनलिगलिटीज आसा ती वाडत चल्लेली आसा. आनी ऑनरेबल हायकोर्टान आनी हायकोर्टाची जी टीम आसा तेंच्यांनी खंय ना खंय जो मिरर आसा म्हणल्यार हेंची जी फोटिंगपणां आसा, ह्या सरकाराची फोटिंगपणां जी आसा हेंचेर एक रप्रबीत थापट जे आसा ते मारलेले आसा. कित्याक मारलेले आसा? कित्याक प्रत्येक वेळार जी नाटकां करता आनी जाय तशें इनलिगलिटीज करपाक दिता होच सरकार तो. तेंच्यांनी जे कशें गोंय काबार करपाचें आसा पळय तेजेर चड लक्ष आसा, पण कशें गोंय साल्वार करपाचें हेजेर लक्ष ना. आयज आमी मुद्दम ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या कित्याक 6 तारखेक 6 मार्चाक हो जजमेंट येयलो, पूण 6 मार्च जावन तुम्ही पळयला आसतलो विधानसभा अधिवेशन सुरवात जाली 24 मार्चाक, 24, 25, 26 येदो व्हडलो जजमेंट जालो. पूण ह्या जजमेंटाचेर जे डिस्कशन जावपाक जाय आसलें ते डिस्कशन विधानसभा अधिवेशनान जाल्लें ना. आमी जेन्ना डिस्कशन करूंक वयताले तेन्ना जे रेझोल्युशन आसा ते स्थगीत केले, म्हाका काडून भायर उडोवपाक प्रयत्न केलो आनी म्हाजी फकाणां गेली, रेव्होल्युशनरी गोवन्साची फकाणां गेली. पूण आतां जेन्ना हायकोर्टान हें केलां तेन्ना गोंयचो मुखेलमंत्री ताणें काल स्टेटमेंट दिल्लो आसा की हायकोर्टाचें जें आसा त्या भशेन आमी वयतले. म्हटल्यार हितून इतलेंच सिद्ध जाता की हे जितले बीजेपीचे आमदार आसूं, जे मंत्री आसूं, जे उठ्ठाले म्हटल्यार तेंच्या जे सिटाक स्प्रिंग लागलेल्यो त्या टायमार आनी उडोवन एक एक उलयतालो म्हटल्यार सगळेच त्या टायमार उडले. म्हाका अजून पासून याद येता त्या विधानसभा अधिवेशनात कशे नाचपाक लागले ते. कोणाक लागून? गोंयकारांक लागून, ह्या आपणाची वोट बँक साल्वार करपाक लागून, ह्या इनलिगलिटीक सपोर्ट करपाक लागून हे नाचपाक लागले. आनी येदो व्हडलो जो जजमेंट येयलो तरी पूण ह्या विधानसभा अधिवेशनान एक दीस पासून ते डिस्कशन जावना, शॉर्ट डिस्कशन जावना, कांयच जाल्लें ना. आनी आतां म्हणटा ते जो बजेटाचें आसा तेन्ना ते म्हणटा की तेजेर आमी खंय ना खंय कितें हाडटले, कितें हाडटले तेजो कांय येना. पूण इनलिगलिटी साल्वार करपाक लागून हाडटले हो एक प्रश्न जाता. आनी आमचो एक डिमांड आसा तो म्हणजे ह्याच हेजेर इनलिगलिटीजाचेर, एन्क्रोचमेंटाचेर एक स्पेशल अधिवेशन हाडचें आनी गोंयकार कोण तो पयलू डिक्लेअर करपाक जाय. अजून पर्यंत गोंयांत गोंयकार कोण तो
डिक्लेअर केल्लो ना. एवरी टायम आमी तोच डिमांड करता, आमी तेच सांगता. कित्याक गोंयकार जेन्ना पर्यंत डिक्लेअर जायना, गोंयकार जेन्ना पर्यंत थारना, तेन्ना पर्यंत ही इनलिगलिटी चालूच उरतली. एवरी टायम गोंयकाराच्या नांवान भायल्यान सपोर्ट करतले, तांकां जाय तशे आमचे जागे दितले, कामां दितले, धंदे दितले. सो आमचो मेन डिमांड आयज जो आसा तो म्हणजे अधिवेशन हाडचें, हेचेर डिस्कशन जावचें. हो जो जजमेंट येयला तेजेर डिस्कशन जावचें आनी गोंयकार कोण हो डिफायन करपाक लागून डिस्कशन जावचें. कित्याक हें जेन्ना पर्यंत जायना तेन्ना पर्यंत अशेंच चालू उरतलें. आनी ह्यो फायली आनी आमी कशी काम केल्लें, कश्यो कंप्लेनी घातलेल्यो, कशी लेटरां केल्ली, कशी डिफरंट एमेंडमेंट्स आसा, एक्ट्स आसा, आनी त्या कायद्यानुसार आमची कंप्लेनी कश्यो वयताल्यो आनी जे आमी विधानसभेन पासून मांडलेले ते आमचो प्रेसिडेंट मनोज परब तुमकां एक्सप्लेन करतलो. तुमकां सांगतलो की रेव्होल्युशनरीज गोंयभरांत जितले आहले, जे आमच्या इतले वर्साच्या टायमान आमी जे काम केल्लें आसा त्या कामाची खंय ना खंय आयज म्हाका तर दिसता की हो जो फळ आसा आयज मेळिल्लो आसा. कित्याक प्रत्येक वेळा आमकां तोमडे मारून मारून हे जाम पडले, मात आमी सदांच सत्याच्या वांगडा रावले, सत्याच्या हितून फुडें चल्ले. सो हांव मागता मनोजा कडेन की ताणें फुडली प्रेस मिटींग दिवची. तुमकां सगळ्यांक येवकार. विरेशान जशें सांगलें की जो जजमेंट बॉम्बे हायकोर्टान 6 तारखेर दिलो, हो जजमेंट इतलो डेंजर आसा गोंयांक लागून आनी गोंयकारांक लागून. हें सरकार सद्या तरी गोंयकारांक सांगना, लिपोवन धरता. विरेशान जशें सांगलें, ह्या जजमेंटाचें एक्चुअल डिस्कशन हे एसेंब्लीन जावपाक जाय आसलें. कित्याक हे जजमेंट कितल्याशाच गोंयकारांक खबर ना की हे जजमेंट कितें येयला म्हणून. आनी सरकारूय नाजाल्यार सरकाराचो खंयचो मिनिस्टर, नाजाल्यार चीफ मिनिस्टर, नाजाल्यार कोणूच खंयचो आमदार हे उगडपणे गोंयकारांक सद्या सांगना की हे जजमेंटान कितें आहा काय म्हणून. पूण जे कोणे जजमेंट वाचला, कोणे तेजे व्हिडियोज पळयला, तांकां खबर आसा की हे जजमेंट गोंयकारांक लागून कितले घातक आसा. आतां हे जजमेंट बरें तितलेंच वायट आसा. ह्या जजमेंटान खुबशे गजाली जाले जे गोंयांक लागून फुडाराक बरें आसा, पूण भितर जर सरकारान सारके कायदे करूंक ना जाल्यार गोंयकारांक लागून डेंजरूय आसा. हो सरकार कितली वर्सां जाली, हेच्या पयलींचेय सरकार, नॉट ओन्ली दीस सरकार, इवन काँग्रेस सरकार, हेंच्यांनी केलें कितें जाल्यार गोंयान बस्ती क्रिएट केले. आयज अशे कितलेशेच बस्ती गोंयान क्रिएट जाल्ले आसा ज्या जाग्याचेर इल्लिगल एन्क्रोचमेंट जाल्लेले आसा, थंय घरां बंगले उबे जाल्लेले आसा, तितून कितलेशेच क्रिमिनल एक्टिविटीज चलता, कितलेशेच क्रिमिनल्स थंय तयार जातात. आनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटल्यार ह्या बस्तींनी वोट बँक जाल्ली आसा आनी ते सगळे गोंयचे वोटर जाल्ले आसा. आनी आयज आमच्या पंचायतीन कोण बसपाक जाय, आमच्या एसेंब्लीन कोण बसपाक जाय, नाजाल्यार लोकसभान वचून कोण बसपाक जाय, हे ते बस्तींतले वोटर्स डिसायड करता. आयज सगळ्यात इम्पॉर्टंट हे जे बस्ती जाला हेंकां जे प्रोटेक्शन आयज जो सरकार जो प्रोटेक्शन दिता, हे कित्याक लागून दिता? जस्ट बिकॉज ऑफ वोट बँक. दुसरे तांकां कांय ना, तांकां जाय आपली वोट बँक आनी तांकां ह्या मायग्रंटांचो मोग जाल्लो. जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन्स हो विशय घेवन रस्त्यार देवली 2017 तेन्ना आमची फकाणां मारलेली. आजुनूय थोडे आमची फकाणां मारता, आमकां अनकॉन्स्टिट्युशनल म्हणटा, आमी इंडियनाच्या अगेन्स्ट म्हणटा. पूण आतां हो जो कायदो येयला, हो जो जजमेंट येयला, आतां हो जजमेंट जे जे इल्लिगल बस्ती आहा ते सगळ्यांक लागता. आतां हायकोर्टाक एंटी नॅशनल म्हणटले काय बीजेपीचे जे सपोर्टर आसा, नाजाल्यार दिल्ली पार्टीचे जे सपोर्टर आसा, नाजाल्यार आमदार आसा, नाजाल्यार कॅन्डिडेट आसा, नाजाल्यार प्रेसिडेंट आसा, जे मायग्रंट वोट बँक प्रोटेक्ट करता आपल्या मतांक लागून, आपूण जिखपाक लागून, ते हायकोर्टाक एंटी नॅशनल एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटले काय? आसा तेंच्या कडेन हिम्मत येवन उलोवपाक? जाल्यार हे जजमेंट येयल्यार आजून मेरेन खंयच्याच आमदाराचे
नाल्यार खंयच्याच मिनिस्टराचे अजून मेरेन तोंड कित्याक उगडूंक ना? हितून तुम्ही लिपोवपाक कितें सोदता? येदे व्हडले जजमेंट 6 तारीख येयले, 3 दिसाचे असेंब्ली सेशन जाले, पूण कोणेच हाचेर जाप काडूंक ना, डिस्कशन जावंक ना. एका बसतीन 5,000 वोटिंग जाल्लेली आसा. तुम्ही फाटल्यान जो व्हिडिओ पळयता, उसगांवची बसती. उसगांव तुमकां जर हांव थोडी नगर वाचून दाखयता, जी नगरांची नांवां वाचीत आयकात जाल्यार तुमकां शॉक बसतलो. कसली नांवां आमची ह्या हितून आसात, ती नगरां आसा ती. भितर जर पळयत जाल्यार सिद्धेश्वर नगर, साई नगर, अवंती नगर, टाकीवाडा, ही 4 नगर तर डायरेक्ट उसगांवान आहा. ह्या उसगांवान कमीत कमी 5,000 मायग्रंट वोटर्स आसा आणि मॅक्झिमम वोटर्स कम्युनिदाद लँडाचेर गोंयकारांचे जमनी एन्क्रोच करून रावल्ले आसा. हेच्या पयलीं काँग्रेस सरकार ताका सपोर्ट करतालो आणि आता विश्वजीत राणे तांकां सपोर्ट करता आणि हो बीजेपीचो सरकार तांकां सपोर्ट करता. 5,000+ वोटर्स ह्या बस्तींनी. ते आज उसगांवची पंचायत कोण आसूंक जाय ते थारायता, वाळपयचो आमदार कोण आसपाक जाय हे थारायता. आमच्या गोंयकारांक आयज रावतलो जाल्यार 100 स्क्वेअर मिटर जागो ना, पूण हांगा लाखांनी स्क्वेअर मिटर जागो हेंच्यांनी खाल्लेलो आसा आणि हे सुशागात आपूण आयज गोंयकार म्हणून मिरयतात. आणि आयज सगळी नेस्ले जावं, MRF जावं, जे कंपनीज उसगांव आसा, ह्या सगळ्या कंपनीतले लोक काम करतात. उसगांवचो जर बाजार तुमी तिस्कार वयशात जाल्यार तुमकां कळचे पासून ना तुमी गोंया आहा काय कर्नाटका आसा काय आनी खंय आहा. ही परिस्थिती कोणे करून दवरला? ही परिस्थिती ह्या सरकारान, हे आमदारांनी, हे पंच मेंबर, हे पंचायतींनी करून दवरला. 2013-2012 जेन्ना बीजेपीचो सरकार येयलो, जेन्ना परिवर्तन सरकार येयलो, पर्रीकर जेन्ना CM जालो, तेन्ना तेणी स्टेटमेंट दिल्ले की मायग्रंट इन्फ्लक्स आसा हो गोंयांत वाडत आसा आणि एक टायम असो येतलो की गोंयकार आसा तो कमी जातलो, मायग्रंट आसा ते चड जातले आणि आमची आयडेंटिटी काबार जातली. हे पर्रीकराचे स्टेटमेंट आसा. स्टेटमेंटूच न्हू, तेन्ना डबल इंजिन नासले, तेन्ना काँग्रेसचो सरकार वयर आसलो, मनमोहन सिंग तेन्ना प्रायम मिनिस्टर आसलो. तेन्ना पर्रीकर थंय वचोन ऑल पार्टी डेलिगेशन घेवन मनमोहन सिंगाक 2013 वचोन मेळ्ळो आणि तेणी सांगले की मायग्रंट इन्फ्लक्स जो गोंयांत येता पळय तो बंद जावपाक जाय, नाजाल्यार गोंयची आयडेंटिटी काबार जातली म्हणून. आयज जे भाई म्हणून थंय वचोन जेन्ना हे समाधीचेर जेन्ना वचोन थंयसर श्रद्धांजली दिता मनोहर पर्रीकराक, तेन्ना तांकां उगडास येना तो कितें उलयल्लो तो. तेन्ना तांकां उगडास येना की तेणी वॉर्न केल्ले तेन्ना की मायग्रंट इन्फ्लक्स वाडटलो आनी गोंयकार काबार जातलो म्हणून 2013 सांगलेले. तेका आयज 12 वर्सां जाली. ह्या 12 वर्सांत जो मायग्रंट इन्फ्लक्स वाडला, तेणी 2022 तेन्ना पर्रीकराच्या स्टेटमेंटान तेणी मेन्शन केल्ले की 2022 गोंयकार हो कमी आसतलो, मायग्रंट चड आसतले आणि आयज तेंच जाला. आयज गोंयकार कमी आसा आणि मायग्रंट गोंयकाराकून चड आसा. पूण आयज जर सरकाराचो प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स जे डिपार्टमेंट आसा त्या डिपार्टमेंटान अजून मेरेन हो सर्वे केल्लो ना, हो तेंच्या कडेन डेटा ना. कितले मायग्रंट गोंयांत सेटल जाला, कितले जाणांक वोटिंग कार्डां मेळ्ळा, कितले जाणांक ते गोंयकार म्हणटात, कितले जाण हांगा जॉब लागला, कितले जाण हांगा फॅक्टरीन कामाक आसा, कितले जाणांचे हांगा धंदे आसा, कितले जाणांनी जागे घेतला, घरां बांदला, बंगले बांदला, कसलोच डेटा ह्या सरकारा कडेन ना. सो हे प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आसा पळय, नांवांक तेचें नांव प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स आसा, ना तेंच्या कडेन प्लॅन, ना तेंच्या कडेन स्टॅटिस्टिक्स. रेव्होल्युशनरी गोन्स पयलींच्यान ह्या इलिगलिटींचेर उलयत आसा आणि आमी ते सांगत आसा. आमी जेन्ना 2022 जेन्ना इलेक्शनाक देवले तेन्ना आमी हो विजन डॉक्युमेंट तयार केल्लो. हो विजन डॉक्युमेंट जेन्ना आमी तयार केल्लो, ह्या विजन डॉक्युमेंटान अजून मेरेन गोंयच्या हिस्ट्रीन खंयच्याच पॉलिटिकल पार्टीन येदो व्हडलो विजन डॉक्युमेंट करूंक ना. ह्या विजन डॉक्युमेंटान प्रत्येक गजाल आसा, म्हणजे तुझ्या एज्युकेशना पासून, ह्युमन पॉलिसी पासून, एग्रीकल्चर पॉलिसी, म्हणजे जे लोक थोडे म्हणटात की आरजी फक्त बोवो मारता, रस्त्याचेर बोवाळ मारता म्हणून तांकां सांगपाक सोदता, तुमकां चॅलेंज करपाक सोदता, जे आमकां शाणपणां सांगतात, तुमच्या पार्टीचो असलो विजन डॉक्युमेंट दाखय. जो सरकार एक बजेट करता, एक डॉक्युमेंट करता, गोंयांक लागून पॉलिसी करता, फक्त हेतून फंड्स ना, बाकी सगळे भितर गोंया खातीर आख्खो प्लॅनिंग हा. फ्रॉम एडमिनिस्ट्रेशन टू लँड प्रोटेक्शन टू पोगो बिल टू ह्युमन सेफ्टी टू एम्प्लॉयमेंट टू एंटरप्रिनरशिप टू फायनान्शियल्स टू ट्रान्सपोर्ट, A to Z
A to Z सेक्शन हितून कवर आसात. एग्रीकल्चर जावं सगळें, फिशरीज जावं सगळें. आता ह्याच हितून आमी फर्स्ट स्टेजीर जे केल्ले ते पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बिल जो आमी प्रॉमिस केल्लो लोकांक की आमी असेंब्लीन येयल्या उपरांत आमी ते घालतले एज प्रॉमिस. आमच्या आमदारान पयलेच फावट ते असेंब्लीन घातले. तेतून आमी क्लियर कट सांगलेले की 20 डिसेंबर 1961 ह्या दिसा पयलीं गोंयांत कोण आसलो, कोणाचो आजो नाल्यार आजी जावं नाल्यार ग्रँड पेरंट नाल्यार कोण आसलो आवय बापूय तांकां तेंची आनी ते आतां तेंची जी फॅमिली आहा तेंची फुडें आसतील तांकां गोंयकार म्हणून डिफायन करचो म्हणून आमी ह्या सरकाराक सांगलेले की गोंयकार हो कोण हो डिफायन जावपाक जाय. आमी गोंयकार हो कोण म्हणून डिफायन करता म्हटल्यार म्हणून आमकां एंटी नॅशनल म्हटलें, आमकां एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हटलें. आयज ह्याच बीजेपीच्या सरकारान उत्तराखंडाक आउटसायडरांक जमीन घेवपाची ना म्हणून सांगतात. आउटसायडर कोण? नॉट पाकिस्तानीक ना म्हणूंक ना. पाकिस्तान ते नात, इंडियन दुसरे स्टेट्स. जे फॉर एक्झाम्पल आमी गोंयकार वचोन उत्तराखंडाक जमीन घेवपाक शकना, बट उत्तराखंडाचो मनीस हांगा जमीन घेवपाक शकता. आनी आमी जर ते आडयले जाल्यार आमी एंटी नॅशनल, आमी एंटी कॉन्स्टिट्युशनल. पूण थंय जर बीजेपी आपलो स्टेट वाचोवपाक थंयसर ते करता, हे सारकें करता, तेंच जावपाक जाय. जर बीजेपी थंय करपाक शकता हांगा कित्याक ना? आमी हे पोगो बील घातलेले. झारखंडी कोण 1932 ची डेडलायन तेंच्यान दवरलेली आसा, तेच डिफायन करता. सगळे जाण आपल्या लोकांक डिफायन करता जाल्यार आमी हे सिरियसली कित्याक घेयना आनी आमचो वोटरूय हे सिरियसली कित्याक घेयना? जो आमचो गोंयकार वोटर आसा तोय सिरियसली कित्याक? ती फकाणां दिसता. हे जावपाक शकना. फक्त हे बीजेपीचे सांगतात म्हणून तुमी तांकां फकाणां जर तुमकां जर दिसता जाल्यार तुमी अभ्यास करपाची गरज आसा. गुगल ओपन करा, उत्तराखंडाचो लँड प्रोटेक्शन एक्ट इतलोच घाला फक्त, मागीर तुमकां कळटलें थंय जमनी तुमकां घेवपाक मेळटा काय ना ते. झारखंडी कोण हो डेफिनेशन घाला, तुमकां येतलें गुगलाचेर रोखडें कितली कट ऑफ डेट आसा. आमी तरी 1961 घातला, तेंच्यान 1932 घातला. 1932 आनी आमी 1961 घालताले आमी एंटी कॉन्स्टिट्युशनल जाता. हे पोगो बील आमी घातलेले. मोस्ट इम्पॉर्टंट जे हायकोर्टाच्या ऑर्डरीन आसा हे आमी लँड प्रोटेक्शन विजन आमचें आसलें. गोंया खातीर आमी आमचे जमनी कशे प्रोटेक्ट करतले काय म्हणून. भितर पयलो आमचो आसलो की आमी लँड प्रोटेक्शन बील आमचो जर सरकार येयलो आनी पास करतले. आमचो सरकार येवंक ना, पूण आमच्या आमदारान लँड प्रोटेक्शन बील असेंब्लीन घातलें. भितर क्लियर कट पयलो पॉयंट आसा लँड प्रोटेक्शन बिलाचो. दुसरो पॉइंट भितर आसा वी विल टेक लीगल एक्शन ऑन ऑल द इलिगल एन्क्रोचमेंट बाय मायग्रंट्स ऑन कॉमदाद गव्हर्नमेंट एंड सेमी गव्हर्नमेंट पब्लिक लँड्स. जेचे रेझोल्युशनूय आमच्या आमदारान असेंब्लीन घातले, जेका लागून ते ढवळीकर उडपाक लागलो, रोहन खंवटो उडपाक लागलो आनी खुबशे असे आमदार उडपाक लागले, बोळ मारपाक लागले. कित्याक? तेंचे वोटिंग आसलें आनी ते ढवळीकराची एक 22 घरां ते बस्तींतली ऑलरेडी ते दीस कोर्टाच्या ऑर्डरीन उडयल्ली आसा. हे एक थापाट ढवळीकराचेर पडलेलें. जाणटेपणान चड उडपाक जायना पूण तो उडटा आनी ते उडटात पळय तेंचेर थापाट जे आसा पळय ते हायकोर्टान मारलेले आसा. हे आमी घातलेले, ते आमच्या प्रॉमिसा प्रमाणे आमी केले. वील डू अमेंडमेंट इन आर्टिकल 370 and 372 ऑफ कोड ऑफ कॉमदाद फॉर स्टॉपिंग फर्दर एन्क्रोचमेंट इन इलिगॅलिटीज. ते तुमकां हांव एक्सप्लेन करता. मागीर नो पीडीएस इन द विलेजीस, स्क्रॅप 16 बी तेच गेल्ले आसा. रिविजीट RP 2021 एंड प्रिपेअर RP 2031. आयज जो सरकार म्हणटा की आमी RP 2031 करचे ना आनी आमी फक्त झोनिंग करतले. झोनिंग म्हणजे कितें? सुटकेस टू सुटकेस बेजीस. सुटकेस टू सुटकेस बेजीस, आमदार टू आमदार सेटलमेंट करून हे प्लॅनिंग करपाचे. पंचायत टू पंचायत, पंच मेंबर टू पंच मेंबर हे सेटलमेंट करपाचो ह्या सरकारचो प्लॅन आसा. अर्बनायझेशन विलेज जे आसा ते गेल्या फावटी आमी रेझोल्युशन घातलेले. ते आमचे रेझोल्युशन त्याच्याय पयलीं घातलेले तेन्ना विश्वजीत राणे एबसंट आसलो. ह्या फावटी घातले तेन्ना विरेशाचो नंबर लागोंक ना, सो तेका लागून ते डिस्कशनाक येवंक ना. व्हेरी इम्पॉर्टंट आमी बरयल्ले सेटअप 24/7 फ्लाइंग स्पॉट एंड हेल्पलायन टू रजिस्टर एंड अटेंड द कंप्लेन ऑफ हिल कटिंग लँड फिलिंग. हे आमी केन्ना सांगलेले 2022 ते तुमकां फुडें वाचून दाखयता. ते हायकोर्टान ह्या जजमेंटान सांगलेले. आरजी पिशे, आरजी मॅच्युअर असले डायलॉग, आरजी भुरगे. आयज जे भुरग्यांनी हांगा बरयला पळय हे सगळे हितून आसा, सगळे तुमकां वाचून दाखयता. सो हांकां कळपाक जाय की कोण भुरगो, कोण स्टुपीड आनी कोणा कडेन आर्टिफिशियल हे आसा ते स्टुपिडिटी आसा ती, नॅचरल स्टुपिडिटी आसा ती. नॅचरल स्टुपिडिटी जी म्हणटा पळय ती कोणा कडेन आसा ती आमी प्रूव करतले. अजून मेरेन ते आमी प्रूव केल्ले आसा. जे आर्जीन सांगला ते ह्या कोर्टान सांगलेले आसा. लँड प्रोटेक्शन जे आमी उलयला सगळे कोर्टान दिल्लेले आसा. मागीर भितर बरयले लँड रेव्हेन्यू कोडान आमी अमेंडमेंट हाडटले म्हणून. आनी सेक्शन 33 जे रेव्हेन्यूचे आसा
तेतून जी लँड रिस्टोर जावपाक जाय, हे जावपाक जाय, तेतून अकाउंटेबिलिटी फिक्स करतले म्हणून सांगले. आयज तुम्ही पळयता कायदे आसा आमच्या कडेन, लँड जर पुरयली जाल्यार ती पुरयल्या उपरांत नोटीस वयता आनी ताका नोटीस वचून सांगतात की ती लँड आसा ती तूं आसा तशी परती कर म्हणून. पण अजून मेरेन खंय केल्ली तुमी आयकला? ऑर्डरी भरपूर आसतले, कितलेशेच एक्टिविस्टांकडे आसतले, एनवायरमेंटलिस्टांकडे आसतले, कोण गांवा खातीर झगडटा तेंच्या कडेन आसतले, पूण लँड रिस्टोर म्हणटा ती जायना. कित्याक जायना? बिकॉज अकाउंटेबिलिटी फिक्स ना. कोण करतलो आनी करूंक ना जाल्यार कोणाक पिनलायज करपाक जाय. आमी उलयतात सगळे कायदे, हांगा आमी बायलांक घेवन थंयसर महिला मंडळांक घेवन थंय नाचपाचें आमी उलयना. हांगा आमी सनबर्न उलयना. आमी कायदे उलयता, ज्या कायद्याक लागून आरजी फॉर्म जाला आनी ज्या कायद्यान कॉन्स्टिट्युशनल वेन आरजी चलता ते उलयता. आनी हे ह्या सरकाराक मान्य ना आनी ह्या लोकांकूय मान्य नासले. लोकांनी आमची फकाणां केली, लोकांनी फकाणां केली. 10% लोक आमच्या वाटेन रावले, 90% आमच्या वाटेन रावंक ना. तांकां दिसतालें की आरजी उलयता ते केन्नाच जावचें ना. आमी उलयता ते एंटी नॅशनल, हेतून आमी दुसरे जे भारतीय लोक येतात हांगा दुसरे येतात तेंच्या अगेन्स्ट आसा. जाल्यार आयज सुप्रीम कोर्ट, आयज हाय कोर्टाक कितें म्हणटले तुमी? सगळे बस्ती वयतले. हाय कोर्टाचे जजमेंट जर फॉलो जाले एक बस्ती गोंयांत उरपाची ना, इन्क्लुडींग बिगस्ट जुवारी नगर गेली गोवन. तेन्ना कितें म्हणटले हायकोर्टाक? एंटी नॅशनल, एंटी कॉन्स्टिट्युशनल. हायकोर्टाक कायदे शिकयतले? लोकांनी विचार करपाची गरज आसा. हो एक सिरियस विशय आसा आनी तेका लागून आयज आमी प्रेस कॉन्फरन्स घेता. मागीर आमी पोगो कॅम्पेन केली. आमी गोंयकारांक पोगो बील कित्याक गरजेचें आसा हें सांगपाक आमी कॅम्पेन केली. आतां कित्याक गरजेचें आसा पोगो बील? आमचे सिग्नेचर कॅम्पेन जाले, हजारांनी सिग्नेचर आमी घेतले, आमी दिले. आमी जेन्ना लोकांच्या घरांत आमचे भुरगे वयताले, रेव्होल्युशनरीज वयताले, तेन्ना ऑलमोस्ट 95% लोक, मिनिमम 95% लोकांनी सायनी मारला. पूण ते 95%नी आमकां वोट करूंक ना. हे लक्षांत दवरा की 95% लोकांनी सायन मारल्या पूण वोट करूंक ना. आनी आयज ते तुमी आमकां वोट करूंक ना म्हणून आयज तुमी कशे फोंडान पडल्यात आनी फोंडान पडटले पळय, आनी हो जजमेंट कितलो तुमकां लागून डेंजर आसा तुमच्या भुरग्यांक लागून पळय, तो आतां आमी सांगतले. हे तुमी लक्षांत दवरा. आनी तेन्ना आमी सांगलेले, तेन्ना तुमी आमकां सिरियस घेवंक ना. आतां परतून सांगता, परतूनय जर तुमी सिरियस घेवंक ना जाल्यार एक्सटिंक्ट जावपाक, डायनोसॉर कशे गायब जाल्ले तशे गोंयकार गोंयच्यान एक्सटिंक्ट जावपाक तुमी तयार रावा. बेश्टे फॅमिली प्लॅनिंग बिनिंग करूं नाका. कित्याक तुमच्या भुरग्याक फुडें रावपाक गोंयांत घर मेळपाचो ना, जागो मेळपाचो ना. आतां विरेशान सांगले की एसेंब्ली जाली, एसेंब्लीन जावपाक जाय. विरेशान कितें इश्यू रेज केल्ले ते सांगले. कशे विरेश जेन्ना उलयतालो, एक यंगस्ट पार्टीचो यंगस्ट MLA आयज एसेंब्लीन वचून कायदो उलयतालो, जो विशय गोंयकाराचो मेन विशय आसा तो उलयतालो, तेन्ना ताका ते बसयतात, तेन्ना ताका ते स्टुपीड म्हणटा, तेन्ना ताका ते नवो आमदार म्हणटा आनी फकाणां मारता. आनी हे आयचे जाणटे जाला, 3-3 टर्म काडटा, 4-4 टर्म काडटा, 5-5 टर्म काडटा. हेंच्या कडेन कायदे हाडपाक जावना अजून मेरेन. थंय जाता कितें कविता म्हणपाची गजाली, थंय चलता फकाणां. आनी आमचो नवो आमदार जेन्ना हे उलयता तेन्ना तेंच्या कडेन सहन जायना. सहन कित्याक जायना? कित्याक हे सगळे मायग्रंट लॉबी एक तर हांकां इलेक्शनाक फंड करता, नाल्यार हे सगळे मायग्रंटांच्या वोटिंगेचेर आपली सीट जिखपाक डिपेंड आसा. व्हेरी सिंपल. आनी तेका लागून तांकां गोंयकार नाका. आतां ही हायकोर्टाची ऑर्डर, ही हायकोर्टाची ऑर्डर 6 तारखेर येयली, 6 मार्चाक ही ऑर्डर येयली. आमी एक्सपेक्ट करताले की सरकार नाजाल्यार AG जो आसा पांगम, तेणे हे लोकांक एक्सप्लेन करपाक जाय आसलें की हे कितें येयलां तें. हरशी प्रत्येक ऑर्डरीचेर AGचो बायट आसता, प्रेस ब्रिफींग आसता, पूण ह्या ऑर्डराचेर हांवें तरी पळोवंक ना. आतां ही ऑर्डर कितें आसा? ही ऑर्डर कोर्टान सुमोटो घेतलेलो. चीफ जस्टीस देशपांडे आसा, तेणी सुमोटो घेतलेलो आनी तेणी सांगलेलें की ह्या हेचेर इलिगेलिटीज गोंयांत जे आसा पळय ते वाडत चल्ल्यात. गोंयचो एनवायरमेंट काबार जाता, गोंयची आयडेंटिटी काबार जाता आनी तेका लागून हेचेर एक्शन जावपाक जाय. तेन्ना तेणी हे जाल्या उपरांत तेणी 2 एडवोकेटांक भितर नेमले. एक एडवोकेट विठ्ठल नायक आनी दुसरो AG पांगम. हे दोगांयकूय तितून नेमले आनी तेणी सांगले की तुमचे कितें पॉयंट ऑफ व्यू आहा पळय हेचेर अभ्यास करून तुमी आमकां सांगा. हे तेंच्यांनी सांगले. तुमकां हांव तेंच्यांनी कितें सांगलें
एजीन कितें सांगलें आतां एजी कोणाचो हे सरकाराचो सगळे जाण लक्षांत दवरा की एजी सरकाराचो आनी सरकाराचो एडवोकेट कितें सांगता पळय हितून तें सांगता तुमकां Learned Advocate General and Amicus Curiae Shri Vittal Naik made detailed submission on the entire legal framework which governs, control and regulate the construction of buildings, structures and land development in the state of Goa. म्हणल्यार कितें गोंयांत कसले कायदे आसा जितून आमी बांदकाम करपाक शकता बांदकाम मोडपाक शकता बांदकाम गवर्न करपाक शकता रेग्युलरायज करपाक शकता हे सगळे कायदे कसले आहा पळय ते कायदे तेंच्यांनी सांगले. Both of them pointed out that illegal construction in the state of Goa are mushrooming. Simple. Such illegal constructions are not only against all statutory provisions but have become a major hazard to the people as well as to the environment. They submitted that such illegal constructions are highly detrimental to the environment and land development in the state of Goa. आता कोण म्हणटा हे एजी म्हणटा जे आमी म्हणटाले की ही इल्लीगल कन्स्ट्रक्शनान गोंयचे जमनी काबार जाता गोंयचो एनवायरमेंट काबार जाता गोंय काबार जाता म्हणून आमी जे बोबो मारून लोकांक सांगताले आयज ते कोण म्हणटा याच सरकाराचो एजी म्हणटा. आमी जेन्ना म्हणटाले तेन्ना आमी एंटी नॅशनल असले एंटी कॉन्स्टिट्युशनल असले बायलांच्या विरुद्ध असले आमी इमॅच्युअर असले आमी भुरगे असले आमी अनपढ असले पूण आयज हे सगळे गजाली ह्याच सरकाराचो एजी म्हणटा लोकांनी लक्षांत दवरपाक जाय. आता त्यांनी जे कायदे सांगला जे कायद्यांचेर रेव्होल्युशनरी गोवन्स असेंब्लीन उलयला असेंब्लीचे भायर आमी कितलेशेच उलयला कितलेशेच प्रेस कॉन्फरन्सीस घेतला कितलीशीच लेटर केला कितलीशीच कंप्लेंट केला मेमोरेंडम केला कितलेशेच केसी फायट केला तेतूंतले पयलो म्हणटा तो तेतून थर्ड पॉइंट ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज आर्ग्युमेंट द लर्नड एडवोकेट जनरल पॉइंटेड आउट द वेरियस प्रोविजन्स ऑफ द गोवा पंचायत राज एक्ट 1994 पयलो कायदो जालो द गोवा म्युनिसिपालिटीज एक्ट 1968 दुसरो कायदो जालो Goa Land Development and Building Construction Regulation 2010, Goa Land Use Regulation Act 1991, Goa Land Prohibition on Construction Act 1995, Goa Restriction on Transfer of Agricultural Land Act 2023, Goa City of Panjim Corporation Act 2002, and Daman and Diu Land Revenue Code 1968 and the Code of Commandar. हे सगळे कायदे जर फॉलो झाले हे सगळे कायदे तिने आसा म्हणून सांगले. आता हे कायदे केन्नाच्यान आसा पळय 1968 गोवा म्युनिसिपालिटीज एक्ट पंचायत एक्ट 1994 कंस्ट्रक्शन लँड बिल्डिंग कंस्ट्रक्शन 1991 1995 म्हणजे 30-40 वर्सां पयलींचे कायदे असले गोंयचे जमनी राखपाक लागून उगडात जरा भायल्यांनी घेवपाची डिफरंट गजाल तेन्ना कोण चड भायले येनासले फक्त मायग्रंटूच येताले स्लमूच करताले आयज व्हडले व्हडले बिल्डर येता हे येता ते आतां चलता पूण हे तेन्ना ह्या सरकारा कडेन कायदे असले थांबोवपाक पूण तेंच्यान थांबोवंक ना पूण आयज एजी एडमीट करता की आमचे कायदे आसा म्हणून तेतून तो पयलो हेतून सांगता लँड कन्स्ट्रक्शन एक्ट फूल तेणी ब्रीफ केला की ह्या कायद्यान कशी आमी गोंयचे जे इलिगल कन्स्ट्रक्शन आहा बस्ती जाहा कितें येता ते कशें वाचोवपाक शकता ते मागीर तेणी सांगलें पंचायत राज एक्ट व्हेरी इम्पॉर्टंट पंचायत राज एक्ट म्हणजे आयज जेन्ना पंचायत आमी म्हणटा ती पंचायतीन सगळो घोळ पंचायतींच्यान चालू जाता. पंचायत राज एक्टान 66 जे आसा पळय सेक्शन तेच्या अंडर कशे पंच सरपंच एक्शन घेवपाक शकता इलिगल कन्स्ट्रक्शन कशें स्टॉप करपाक शकता हे क्लियर कट फूल एजीन हांगा दिल्लें आसा टोटल A to Z सेक्शन बाय सेक्शन सब सेक्शन पासून इतलें क्लियर कट तेणी बरयलां हांगा तितून हें सुद्दां आसा सेक्शन 210A हितून कितें म्हणटा पर्सिस्टंट रेमिस इन द डिस्चार्ज ऑफ ड्युटीज म्हणजे जर पंच आनी सरपंच जर आपले काम सारखे करिना जाल्यार तेचेर एक्शन जावपाक जाय तो डिस्क्वॉलिफाय जावपाक जाय हे पासून हांगा बरयल्लें आहा. आनी आमी लोक कितें चिंतता पंचायत म्हणजे कितें फक्त सर्टिफिकेट हाडपाक पंचायतीची सरपंच आनी सरपंचाची ही कामां आसा. तेणी फुडें हें दाखयलां आर्टिकल 64J हितून कितें म्हणटा जर पंच सरपंच जर एक्शन घेयना जाल्यार BDO को पावर आसा डायरेक्टर ऑफ पंचायती को पावर आसा एक्शन घेवपाक पूण ती एक्शन तेंच्यांनी घेतलेली ना. कशें करून तेंच्यांनी प्रत्येक कायदो कसो यूज करपाक जाता इलिगल कन्स्ट्रक्शन स्टॉप करपाक पळय तें बरयल्लें आहा हें इतलें तेंच्यांनी केलां. आतां तेंच्यांनी मेन इम्पॉर्टंट गजाल जी केल्या ती कॅटेगरायज केला की खंयचो कायदे खंयची कन्स्ट्रक्शन इल्लीगल हे सगळ्या लोकांनी आयका कित्याक तुमचे गोंयकारांची घरां जावं कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ह्या हितून पडटा 100% पडटा.
पहिले तेंच्यांनी केला फर्स्ट कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन ऑन रोड साइड हायवेज मेजर रोड्स इन म्युनिसिपल एरिया. फर्स्ट म्युनिसिपल एरिया रोडाच्या सायडीक कितें आसा जाल्यार हायवेच्या सायडीक कितें आसा. सेकंड कॅटेगरी आसा इल्लीगल कन्स्ट्रक्शन रोड साइड हायवे मेजर रोड्स इन पंचायत एरिया. पयलो जाले म्युनिसिपालिटी एरिया, दुसरे जाले पंचायत एरिया. मॅक्झिमम आमचे पंचायत आसा 191. सो 191 पंचायतीच्या लोकांनी लक्षांत दवरचें की तुमचे जर रोडा सायडीक जर कितें इल्लीगल आसा जाल्यार ते डेमोलिश करपाची म्हणून ही ऑर्डर आहा. ह्या सरकारान तुमकां अजून मेरेन सांगूंक ना इतले सिरियस. आनी कितलेशाच आमच्या गोंयकारांचे हांगा आसतले, मायग्रंटांचे आसा तशें गोंयकारांचे आसा. थर्ड कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन पंचायत एरियाज बींग यूज फॉर कमर्शियल पर्पज. ते तुमचे गाडे घातला आनी कितें कितें खंय रोडा सायडीकूच न्हू, सायडीक स्क्रॅप यार्ड आसतले आनी कितें आसतले तें. फोर्थ कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन इन म्युनिसिपल एरिया यूज फॉर कमर्शियल पर्पज. फिफ्थ कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन इन पॅडी फील्ड. आयज तुमी पळयता सगळे कडेन शेतां पुरयल्ली आसतली, तितून स्क्रॅप यार्डां जाल्या, भितर इल्लीगल नर्सरी जाल्या, भितर इल्लीगल शॉपां जाल्या जे मायग्रंट चलयता, अशे खुबशे गजाली आसतले जे भितर जाता. सिक्स्थ कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन इन गव्हर्नमेंट प्रॉपर्टी. हितून चडशे गोंयकार ना, चडशे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीन चडशे मायग्रंट आसा. इल्लीगल कन्स्ट्रक्शन इन कॉमदाद लँड. हांगाय परते मॅक्झिमम मायग्रंट आसा, थोडे गोंयकार आसा. एथ कॅटेगरी इल्लीगल कन्स्ट्रक्शन ऑन टेनंटेड लँड. हे 8 कॅटेगरी तेंच्यांनी केला आनी 8य कॅटेगरीन कितें एक्शन ह्या सरकारान घेवपाक जाय हे प्रत्येक कॅटेगरी वायज तेंच्यांनी हांगा दिल्ले आसा. आता इम्पॉर्टंट गजाल तेंच्यांनी थोडे डायरेक्शन्स दिला. हायकोर्टान डायरेक्शन्स दिला. पयले म्हणल्यार कितें एक्शन घेवपाक जाय ते जालें. आतां फुडें कन्स्ट्रक्शन येवपाक जायना म्हणून कितें तरी आमी प्रिकॉशन घेवपाक जाय ते हायकोर्टान दिला. पयले तेंच्यांनी सांगला वीकेंड फ्लायिंग स्क्वॉड जे आमी नोट केला. मॅक्झिमम हिल कटिंग, लँड फिलिंग आणि इल्लीगल कन्स्ट्रक्शन हा पळय शेनवार आयतार चलता. कित्याक शेनवार आयतार गव्हर्नमेंटाची ऑफिसां बंद आसता तेन्ना फ्लायिंग स्क्वॉड अवेलेबल नासता आनी त्या दिसा जाता. सो तेंच्यांनी बरयला की वीकेंड फ्लायिंग स्क्वॉड आसपाक जाय. कॉमन व्हॉट्सएप नंबर सरकारान पब्लीश करपाक जाय. कॉमन तेंच्यांनी व्हॉट्सएप ग्रुप करपाक जाय. भितर जे जे ऑफिसर्स भितर आसा जे नॉमिनेट जातले तेंकां भितर तेंच्यांनी घालपाक जाय. आणि त्या व्हॉट्सएप नंबराचेर लोक व्हिडिओज धाडपाक शकता, फोटो धाडपाक शकता, लोकेशन धाडपाक शकता आणि ते इल्लीगल कन्स्ट्रक्शनाची माहिती दिवपाक शकता. फ्लायिंग स्क्वॉडान 1 वरा भितर इल्लीगल कन्स्ट्रक्शन बंद करपाक जाय, 1 वरा भितर. आणि जर तो करिना जाल्यार ते जी कंप्लेंट आसा पळय ती एडिशनल कलेक्टरा कडेन वयता. मागीर एडिशनल कलेक्टरान तेचो हे घेवपाक जाय, एक्शन घेवपाक जाय. हे सगळे ह्या ऑर्डरीन बरयल्ले आहा. म्हणजे हे इतले लेवल आसा. दुसरे मोस्ट इम्पॉर्टंट सप्लाय ऑफ वॉटर इलेक्ट्रिसिटी अंडर गोवा पब्लिक एक्ट 1985. हितून कितें आहा मॅक्झिमम मायग्रंट जे रावतात, झोपडपट्टे बांधता, बस्ती बांधता, स्क्रॅप यार्ड बांधता, ते ह्या कायद्यानुसार बांधता. हेल्थ एक्टा अंडर ते लायट आणि उदक घेता, आपणाक घराक म्हणून सांगता आणि कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट. क्लियर कट हांगा बरयल्लें आसा. स्टेटमेंट आसा द हेल्थ ऑफिसर इज हियरबाय डायरेक्टेड टू नॉट इश्यू एनी परमिशन अंडर सेक्शन 94A ऑफ द गोवा पब्लिक हेल्थ एक्ट फॉर सप्लाय ऑफ वॉटर इलेक्ट्रिसिटी टू एनी स्ट्रक्चर टू बी यूज्ड फॉर कमर्शियल पर्पज. इवन रेजिडेन्शियल पर्पजाक सुद्धा जर घेतले जाल्यार तेका कन्स्ट्रक्शन लायसन्स आसपाक जाय तेज्या कडेन आनी TCP क्लियरन्स आसपाक जाय. हे दुसऱ्या हेचेर बरयल्लें आसा. आता हो जालो इतलो हो डेंजर कायदो. म्हणजे हेतून तुम्ही विचार करा की तुमचे घर ह्या जे कॅटेगरीज केला भितर पडटा काय, रस्त्या सायडीक पडटा काय, कॉमदादान पडटा काय, ना जाल्यार पंचायतीन पडटा, दुसरे कडेन पडटा आनी तुमचे थंयसर हे ना, लायसन ना तुमच्या कडेन, हितून पडटा काय, हे गोंयकारांनी आनी मायग्रंटांनी विचार करपाक. आता जे आमी सांगता आता की हो सरकार आता कितें करपाचो आहा. आता हेचेर सरकारा कडल्यान तुम्ही आता फाटले 2-3 दीस तुम्ही स्टेटमेंट आयला. हो सरकार म्हणटा की आमी कायदो करतले, हेंकां 100% हे करतलो. आता माझ्या कडेन घर ना पूण हांवें वचून कॉमदाद जागो हाडूंक ना. आमच्याच गांवांत कॉमदाद आसा पूण आमच्याच गांवची कॉमदाद अशे कितलेशेच गोंयकार आसतले जेंच्याकडे घर ना, रूम ना, एकाच घरान रावतात फॅमिली, भाड्याक रावता आसतलो ना स्वताची प्रॉपर्टी परचेस करून थंय लोना भरता आसतलो आनी रावता आसतलो. तेणे कॉमदाद जागो ना गव्हर्नमेंट लँड एन्क्रोच करूंक ना. कित्याक करूंक ना? भियोन की आपूण जर हाडयलें ना तेका इल्लीगल करपाचें नासलें म्हणून तो बाबडो तेच रुमान आसा, तेच घरान आसा, तेच खोपीन रावतात. पूण आयज भायल्यान लोक येतात, हांगा कॉमदाद जागे एन्क्रोच करता, सगळे आमचे आडयता आनी आयज सरकार तेंकां, आमकां तरी दिसता की सरकार तेंकां साल्वार करतलो, तेंकां लागून कायदो हाडटलो. 100%
म्हणजे जे गोंयकार अजून आडोंक ना जागे ते पिशे जाले, हे आमी मूर्ख. आमच्याच गोंयान आमी बेगर होमलेस लँडलेस आसा पळय आनी आमी जागो आडोंक ना, आमी इल्लीगल करूंक ना, म्हणजे आमी मूर्ख जाले. जे इल्लीगल केला पळय ते शाणे जाले. आनी हे जो सरकार करता कित्याक ते मायग्रंट वोट बँक कशी घालोवपाचे ना. ह्या बीजेपीच्या सगळे जर आयज तुमी कमिटी काडशात, बीजेपीच्या कमिटीन आयज तुमी पळया मायग्रंट कितले आसा भितर ते. हे मायग्रंटांक तेंच्यांनी आयज राजा केल्ले आसा. तांकां टिकेटी आतां फुडल्या फावटी टिकेटी वाडटले. ऑलरेडी पंच सरपंच तेंचे आसात, पूण हे ह्या फुडें जातले. तेका लागून आमचो डिमांड आसा की ह्या सरकारान गोंयकार कोण तो डिफायन करचो पयलीं. तुम्ही गोंयकार 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 म्हणटा. आयज जर तुम्ही पळयत ह्या सरकाराचे जर तुम्ही हे 2 पेजी हे आसा म्हाजे कडेन एक कालच्या बजेट सेशनाची एक पेज नंबर आसा 51. हेजेर हावजिंग म्हणून एक हे आसा सेक्शन हावजिंग. तितून कितें बरयलां? माय गव्हर्नमेंट विल इंट्रोड्यूस अ कॉम्प्रिहेन्सिव्ह हावजिंग पॉलिसी फॉर प्रोवायडिंग अफोर्डेबल हावजिंग फॉर गोवन्स थ्रू हावजिंग गोवा हावजिंग बोर्ड. आता कोण हे गोवन्स? हे गोवन कोण? 10 वर्सां आसलेले गोंयान आसलेले गोंयकार, 15 वर्सां आसलेले, 25 वर्सां आसलेले, 30. आमचे तुमकां मान्य ना न्हू 1961. हांव म्हणटा तुम्ही असेंब्ली सेशन घेया, प्रत्येक आमदाराक आपली डेट दिवनी, सगळे मेळोन फायनल एक कितें तरी डेट थारोवपाची आनी ती फायनल करपाची. लोकांकूय कळोन की सरकाराक कितल्या वर्साचो गोंयकार म्हणटा तो. आयज सगळ्या गोंयकारांक खबर आसा तो घर घेवपाच्या लायकेचो उरलेलो ना, तो फ्लॅट घेवपाच्या लायकेचो उरलेलो ना, प्लॉट घेवपाच्या लायकेचो उरलेलो ना. तरी हेंच्या फाटल्यान जर तुमी फुगड्यो घालपाक जर रावली, नाचपाक रावली, जाल्यार फुडली तुमची पिढी रस्त्यार येवपाक आनी तांकां कोणूच आडोवपाक शकना. 100% रस्त्याचेर आसतली. 100%. कितलेय फुगड्यो घाला, कितलीय फुलां मारा, कितलीय आरत ओळा, कितलेय कविता म्हण हेंका लागून जावपाचें ना, रस्त्यारूच येतली. हे क्लियर कट हांगा बरयला गोवन्स. आता गोवन्स कोण तो कोण सांगतलो? गोंयकार कोण? आमी पिशे म्हणटा तुम्ही. आमी गोंयकाराचे डेफिनेशन मागता आनी आमी पिशे. अरे पूण गोवन्स म्हणटा ताका डेफिनेशन आसा काय ना? जेन्ना उत्तराखंड म्हणटा आउटसायडर तेंचे डेफिनेशन आहा, झारखंडाचे डेफिनेशन आहा, तुमचे रे बाबा कित्याक ना? सांगा न्हू 10 वर्सां, 15 वर्सां, 25 वर्सां सांगा, क्लियर करा गोंयकारांक. एकदां तेजो सोक्षमोक्ष जावन एकूचदां फायनल जावन गोंयकार म्हणटा. लोकांकूय कळोनी, गोंयकारांकूय कळोनी की हे सरकार तुमच्या वाटेन आसा काय मायग्रंटा वाटेन आसा. मायग्रंटांक गोंयकार करपाक सोदता, तुमची आयडेंटिटी तांकां दिवपाक सोदता, काय तुमची आयडेंटिटी राखपाक सोदता पळय बीजेपीचे सरकार हे आमदार जितले जालात पळय ते आमकां कळपाक जाय. दुसरे तेणी हांगा परत आनी बरयला, हेतून मराठीन आसा, सभापती महाशय गोवा रेग्युलर अनऑथोराइज्ड कन्स्ट्रक्शन ऍक्ट 2000 मध्ये आवश्यक ते बदल करून शहर कितें ते घातला तेणी. या पूर्वापार या भूमीत वास्तव्य करून नसलेल्या परंतु त्या जमिनीवर मालकी हक्क नसणाऱ्या गोमंतकीयांना त्यांच्या न्याय हक्कानुसार जमिनीचे मालकी हक्क देण्यासाठी माझं सरकार प्रयत्नशील असेल. म्हणजे गोंयकारांक जमिनीचे हक्क दिवपाक लागून आपलो सरकार पळय सामको एफर्ट्स घालीत आसा आनी ह्या फुडें आसतलो. आता कोण हे गोमंतकीय? हे गोंयकार कोण कळपाक जाय न्हू लोकांक. गोंयकार कोण? इट्स नॉट अ जोक. आमकां दिसता गोंयकार कोण म्हणल्यार हे ही गजाल सादी म्हणून, पूण आयज हो जर हांगा जर गोंयकार ह्या जर जजमेंटान हे जे जजमेंट येदे व्हडले येयला हेतूंतल्यान जर गोंयकारांक वाचपाक जाय जाल्यार गोंयकार कोण हो डिफायन जावपाक जाय. गोंयकार कोण तो जर डिफायन जावंक ना जाल्यार सगळ्यांची सरसकट घरां इल्लीगल आद इल्लीगल जातली. गोंयकार थंयच उरतलो. आतां फुडलें तुमकां सांगता जें फुडें भविश्य आसा, तुमचें फ्युचर कितें आहा तें. ह्या हेतून आतां फ्लायिंग स्क्वॉड येता. ह्या हेतून आतां सगळ्यांचो बिडिओन एवरी सोमारा रिपोर्ट दिवपाक जाय. हे भितर बरयल्लें आसा एवरी सोमारा बिडिओन सगळ्या तलाटी हेंचे इल्लीगल कन्स्ट्रक्शन रिपोर्ट करपाक जाय. आतां जे गोंयकार ह्या फुडें घर बांदपाक सोदतले, आयका सारकें, तुमची जर जमीन आसा, तुमच्या जमनीनूच जर तुम्ही घर बांदपाक सोदतले नाल्यार जर कोमदाद जागो आनी खंय तुम्ही आडयल्या प्लॉट आनी ते प्लॉटान जर बांदपाक सोदतले, ह्या फुडें तुमकां तसलें घर बांदपाक मेळचें ना. तुमचे एन्सेस्टर घर आसा तेच्या सायडीक रूम काडून तुम्ही दुसरो भाव रावपाक जर सोदतलो ते जावपाक शकचें ना. कित्याक कोर्टाची ऑर्डर आसा. पंच पडटलो फोंडान, सरपंच पडटलो फोंडान, सेक्रेटरी पडटलो, बीडीओ पडटलो, तलाटी पडटलो, सगळे फोंडान पडटले. सो तुम्ही जर चिंतता म्हाज्या घरा सायडीक आनी जागो आसा, पोरसू आसा, ते पोरसू उडोवन आपूण घर बांदतलो म्हणून बारीकशें विचार करपाचो सोडून दिया. ह्या सरकारान तुमकां ह्या रितीन फोंडान घातलेल्या. जर ह्या सरकारान हे कायदे पाळले, आयज इतले मायग्रंट इन्फ्लक्स जावचे नासले,
इल्लीगल कन्स्ट्रक्शन जावचे नसले आणि चीफ जस्टिस गोंयांत येवन ताका इल्लीगल कन्स्ट्रक्शन दिवचे नसले आणि ही ऑर्डर येवची नसली. हे कित्याक जाला? बिकॉज ऑफ मायग्रंट इन्फ्लक्स जे पर्रीकरान 2013 सांगलेले. आता त्या भाईकूय तुम्ही जर अँटी नॅशनल आणि अँटी कॉस्टल म्हणपाचे आहात तुम्ही म्हणपाक शकता, कित्याक आता भाईची ती पर्रीकराची बीजेपी काय उरलेली ना, ही काँग्रेसमुळे झालेली आसा. ते भाईकूय अँटी नॅशनल आणि अँटी कॉस्टल म्हणपाक ते फाटी फुडें सरपाचे ना. थंय समाधी कडेन वचून नाटकां कितलीय करूं ते. हेंच्यांनी पर्रीकराक हेच्या पयलीं कितले गाळयो मारलेले आसात, कितें कितें म्हटलेलें आसा. आयज थंय समाधीर वचून तांकां ती फुलां घालची पडटा नाइलाजान. आतां तेका तुमी अँटी कॉस्टल अँटी नॅशनल म्हणटाले, आर्जीक म्हणटा तुमी. तेणी हे वॉर्न केल्लें, तो वचून प्रायम मिनिस्टराक मेळलो. आता गोंयकारांनी आपल्या आमदाराक क्वेश्चन करपाक जाय. सिरियसली सांगता तुमकां, ना जाल्यार गोंयकार ह्या जमनी वयल्यान एक्सटिंक्ट जातलो. ह्या कायद्यानुसार तुमकां ह्या फुडें सगळें लिगल बांदपाक जाय. तुम्ही जर सायडीक घर सुद्दां बांदलें आनी तुमकां दिसता की आपूण हेल्थ एक्टा अंडर पयलींच्या भशेन लायट घेतलो, क्लियर कट ऑर्डर आसा. जो मेरेन तुज्या कडेन टेक्निकल क्लियरन्स ना, जो मेरेन तुज्या कडेन ऑक्युपन्सी ना, तो मेरेन तुका हेल्थ एक्टा अंडर लायट मेळची ना. तुजो जागोच तुज्या नांवार ना, भाटकार तुका एनओसी दिना. तूं रे बाबा खंयच्यान एनओसी हाडटलो आनी टेक्निकल क्लियरन्स हाडटलो? आसा तुज्या कडेन ताकद? कितल्या गोंयकारां कडेन ताकद आसा टेक्निकल क्लियरन्स घेवपाक? कितल्या गोंयकारां कडेन ताकद आसा ऑक्युपन्सी घेवपाक? तुज्या कडेन पेपरूच ना, बेज ना, तुज्या कडेन डॉक्युमेंट जागोच नांवार करूंक ना. सो हेका लागून म्हणटा आमी की गोंयकार कोण तो डिफायन करपाची गरज आसा. वचा तुमच्या आमदारा कडेन, सांगा ताका असेंब्ली सेशन मागया आनी हे गोंयकार कोण तो डिफायन करा आनी हेतूंतल्यान गोंयकारांक साल्वार करा. नाल्यार मेले गोंयकार काबार. तुमकां फकाणां दिसता आसतली. एक तर तुम्ही काबार पळय, दोन रितीन काबार जातले. एक तर एक्शन जाय, तुम्ही वयतले, मायग्रंटूय वयतले. दुसरे हेतून तुम्ही साल्वार जातले, मायग्रंटूय साल्वार जातले. पूण ह्या फुडें तुमकां गोंयान आनी प्लॉट घेवपाक ना जाल्यार जागो घेवपाक तुमच्या कडेन ताकद ना आनी इल्लीगल कन्स्ट्रक्शन तुम्ही करपाक शकना. कोमदाद जागो पयलींच मायग्रंटांनी ऑक्युपाय केल्लो आसा आनी आतां हो सरकार आमचे कोमदादचे जागे काडटा आनी प्रायव्हेट इन्स्टिट्यूटांक, प्रायव्हेट कंपनींक, आयपीबी, फायपीबी हांकां वाटीत आसा. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख सगळे. सो तुम्ही इमेजिन करा की तुमकां आयज आमच्या थिवेत धरया एग्जाम्पल, 30,000 रुपया पर स्क्वेअर मिटर जागो चल्ले. 30,000. 300 स्क्वेअर मिटराचो जर प्लॉट घेतले जाल्यार आमकां 90 लाख जाय. 10 लाख तुजे बाकीचे एका जर 1 कोटी तुका फक्त प्लॉटाक जाय. 1 कोटी, 1 crore आसा खंयच्याच घेयकारा कडेन. पूण ह्याच सरकारान 2 लाख स्क्वेअर मिटर जागो 12 रुपया पर स्क्वेअर मिटर. कितले? 12 रुपया पर स्क्वेअर मिटराक एका भायल्या युनिव्हर्सिटीक दिला. कितले रुपया? 12 रुपया. 2 लाख स्क्वेअर मिटर. जेतून तुमकां रिझर्वेशन ना, तुमकां जॉब पॉलिसी ना, शिक्षण पॉलिसी ना, काय ना. 2 लाख. आणि तुम्ही थंय बेगर आसा. तुमच्याकडे घर ना, तुमच्याकडे रूम ना. अशें प्रत्येक गांवान आसा. सो आमचे थोडे डिमांड्स आसा. पयलो डिमांड आसा आमचो, विरेशान जशें सांगले ते 2-3 दिसाची असेंब्ली तुम्ही मागया. बेगिनातल्या बेगीन गोंयकार कोण तो डिफायन करा. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजाल, जे इल्लीगल बस्ती हांगा जाला, मायग्रंटांनी येवन केला, सगळो रिपोर्ट सरकारा कडेन आहा. कित्याक गेल्या फावटी सरकारान EHN नंबर दिवपाक चालू केल्ले आनी ते EHN नंबर सगळ्यांक EHN नंबर वाटलेले आसा. सो सगळे गव्हर्नमेंटा कडेन सध्या तो ते नंबर घेवन ब्लॅकमेलिंग करता. हे नंबर घे आनी जे इल्लीगल बस्ती आसा तांकां तेंचे डेमोलिशन कर. तिसरे, जे इल्लीगल बस्तीने वोटिंग कार्ड आसा सगळ्यांची सरकारान फायल करपाची कंप्लेंट इलेक्शन कमिशनान आनी सगळी वोटिंग कार्ड कॅन्सल करपाची, क्लीन करपाची. गोंय नितळ गोंय तुमचे जे चलता पळय कॅम्पेन, हांव म्हणटा नितळ गोंय येन्ना जातले कचरो काडून न्हू. कचरो करपी आयज कोण आसा हें लक्षांत दवरा. आयज 2 गोंयकार उडयतले रस्त्यार, पूण 98 मायग्रंट उडयता. कित्याक तेंच्या रुमान रावतात, तेंचे रजिस्ट्रेशन ना, तेंचे कडेन डस्टबीन ना, ते टॅक्स भरिनात, गार्बेज टॅक्स भरिनात, काडटा आनी रस्त्यार उडयता. तिसरे, जर तुमच्या कडेन हो कायदो जायना जाल्यार जे गोंयकारांची घरां मोडटेली हेतून जर सरकार कायदो करिना आनी जर घरां मोडटा जाल्यार जे गोंयकारांची घरां मोडटली, जो तुमची हावजींग पॉलिसी आसा ना रिहॅबिलिटेशन पॉलिसी आसा त्याच्या अंडर गोंयकाराक तुम्ही घर ना जाल्यार धाकटो प्लॉट दिवपाचो. आमचो सिंपल डिमांड आसा. आमच्या गोंयकारान आमच्याच गोंयान आपल्याच गांवांत कमदाद लँडाचेर जर इल्लीगल घर बांदला जाल्यार तेका साल्वार करपाचें काम ह्या सरकाराचें आसा. कित्याक इल्लीगल जे कमदाद लँड आसा आमच्या जाणट्यांनी आमच्या फुडल्या पिडयेक लागून दवरले आनी आमच्या फुडल्या पिडयेनूच थंय घरां बांदल्या. ती साल्वार जावपाक जाय आनी तेका लागून पर्सन ऑफ गोवन ओरिजीन कोण तो डिफायन जावपाक जाय.
आमचो एकटे सुद्धा गोंयकाराचे घर मोडून ताका बेघर करपाक जायना. काल तुम्ही पळयता पर्वरी कितें जालां ते. गोंयकाराचे घर मोडलें. आम्ही हे कंप्लेनी घातलेले आसा, हेंचेर एक्शन जायना. थंय कोर्टाची सांगतात ते कोर्टाचे ऑर्डरी अशे कितलेशे डस्टबिनान आहा. आमी तुमकां दाखयता डस्टबिनान आहा. कोर्टाची ऑर्डरी 1 वर्साचो 1 म्हयन्याचो टायम दिल्लो आसा. पंचायत कोणूच एक्शन घेना. ही पळय लालाकी बस्ती रमजान आनी रामनवमी पयलीं मोडटलो म्हणून सांगलेलें ते निळकंठान खंय आसा. तशी दा लालाकी बस्ती सुशागाद आहात. ते सगळे रस्त्यार घेवन सगळे विकता. म्हापसा हाडून नुस्तें विकता. व्हडले I-20 स्विफ्ट घेवन गाडयो घेवन भोंवतात. तेंची घरां तुम्ही राखतात आनी गोंयकाराक रडयतात. गोंयकाराच्या एका घराण्याक तुम्ही रडयतात तुमचे पॉलिटिकल हे करपाक आनी ह्या मायग्रंटांक तुम्ही राखतात. पर्वरी कितली आसा. हांव रोहन खंवट्याक सांगता, जो आमच्या आमदाराक स्टुपीड म्हणटा पळय, तूं यो म्हाज्या वांगडा, तुका दाखयता तुज्या पर्वरीन कितली इल्लीगल आसा ते. कवळेकर सुपर मार्केटाच्या फाटल्यान वच चलत 500 मिटराचेर थंय आख्खी मायग्रंटांनी जी बस्ती केल्या ते मायग्रंट येतात आनी तुज्या स्टेडियमा सायडीक वचून थंय मायग्रंटांचो जो तेंच्यांनी मार्केट केला पळय लेबर मार्केट तेजेर लक्ष दी. तूं स्टुपीड आमकां म्हणटा मरे. तुका ते बारा तारा करता पळय तुजे बारा तारा थंय काड. थंय वच कवळेकर सुपर मार्केटाच्या फाटल्यान. तुजो थंय मायग्रंट पंचूय आसलो हेच्या पयलीं. आतां आसा म्हाका उगडास ना पूण हेच्या पयलीं आसलो. तेणे कोणाक थंय कार्डां दिल्या ती पळय. पयलीं मायग्रंटांक ते कोण लेबर आहले तेंकां हाडून भरले आनी आतां दिल्लीकारांक हाडून भरला. ना सुकूर एक जागो दवरूंक ना, प्लॉट दवरूंक ना, डोंगर दवरूंक ना, शेत दवरूंक काबार करून उडयले पर्वरी. आनी तूं आमकां स्टुपीड म्हणटा, नो आमदार म्हणटा. आमच्या आमदारान सांगलेले सगळे हांगा चल्ला मरे. आतां कोण स्टुपीड. नॅचरल स्टुपिडिटी कोणाकडे आसा आतां. आमच्या आमदाराकडे काय तुझ्याकडे आसा. आनी तूं आमच्या आमदाराक चॅलेंज करता, आरजीक चॅलेंज करता. तूं यो, हांव तुका चॅलेंज करता. रोहन खंवटे काय ह्या माध्यमांतल्यान चॅलेंज करता. यो विचार म्हाज्या वांगडा. तूं सांगता मरे टुरिजम अशें वाडला तशें वाडला. हांव तुका 100 हॉटेलवाल्यांकडे मेळटा जेंचे बिझनस डावन आसा. टुरिजम इंडस्ट्रीचेर डिपेंड आसलेले जे स्टेक होल्डर्स आसा 100 जाणांकडे व्हरता जे सांगतले तुका बिझनस डावन आसा. तूं खंयच्या तोंडान सांगता रे बिझनस वाडला म्हणून. हांव तुका चॅलेंज करता. तुजो हो सीझन सोंपच्या पयलीं चॅलेंज फक्त एक्सेप्ट कर. हो सीझन सोंपच्या पयलीं 100 इलिगेलिटीचे व्हिडिओ तुज्या फुड्यान धाडटा. 100 हो सीझन सोंपच्या पयलीं मे 31 पयलीं 100 व्हिडिओ धाडटा. चॅलेंज एक्सेप्ट कर. कापासतात तुजी एक्सेप्ट कर. 100 व्हिडिओ मसाज दाखयता. रस्त्यार एकूय खड्डो दिसचो ना म्हणून सांगताले मरे तुमी. त्या खड्ड्याची मसाज करपाक 5 जाणां लमाणे. रस्त्याचेर थंय मसाज करतात तुमी. बिचाचेर चलताना मसाज करतात. कोण व्हिडिओ घालता. 6:30 सुमार चालू आतां मरे फॅक्टरी तुमची. आनी ती खंय रावता लमाणे. खंय रावता. ही पळय खायला आमच्याकडे. आमच्या गोंयकार एक ती आंटी आसा 85 वर्साची. तिचो जागो खाल्ला 5000 स्क्वेअर मिटर आनी घरां बांदल्यात. ताका तुमी वोटिंग कार्डां दिल्या. डेमोलिशन ऑर्डर आसा तेंचेर अजून डेमोलिश जायना. ती बाबडी रडटा आमकां फोन करता. आनी काल सीएम सांगता मायकलान बरें काम केलां. अमित शाह पळयता हेंच ते पळयता. हेंच ते बरें काम. शेतां पुरोवपाची, पत्रे घालपाचे. दोगूय जाणां बंटीवर बोबली दोगां जाणां जाल्यार पत्रेकार. चिवोले वच तूं कळंगुटी वच पत्रेच दिसतले. पत्रेकार जाले दोगां जाणां. पत्र्यांची फॅक्टरी खंय तरी घेतला आसतली तिने 100%. थोडे कडेन ग्रीन पत्रे, थोडे कडेन ब्राऊन पत्रे. पत्रेच दिसतले. तूं बोवा. आमी चॅलेंज करता हे रोहन खंवटेक. यो तुका कापासता जाल्यार आमच्या कडेन एकूच दीस यो. आनी तुका येवपाचें ना जाल्यार तुका तूं चॅलेंज एक्सेप्ट कर. तुका 100 व्हिडिओ दिता. टावट्सांचे दिता, मसाजाचे दिता, व्हिडिओ घालताय दिता. सगळे दिता तुका. चेडवां विचारता, ड्रग्स विचारता. सगळे दिता. सगळे A to Z. तूं रिजायन जातलो. सांग जातलो रिजायन. आमकां कळपाक जाय. एसएमईन आमच्या आमदाराचेर तूं चडटा पळय. तुजी लायकी आहा रे चडपाक. काबार करून उडयल्या मरे तुमी टुरिजम. हे टुरिजम उरला. फॅमिली घेवपाचें उरला गोंय. आनी तुमी सांगता ते इन्फ्लुएन्सर रॉंग व्हिडिओ काडटा. कितें रॉंग इन्फ्लुएन्सर व्हिडिओ काडटा सांग. इन्फ्लुएन्सराचो व्हिडिओ येता ट्राफिक पुलीस त्रास दिता म्हणून दिना. इन्फ्लुएन्सराचो व्हिडिओ येता चेडवां दिता म्हणून व्हरतात. मसाज्याक व्हरतात. तांकां लुटतात. नागडे करून धाडटात. सांग पाकिटां मारता तेंची. जायना. रस्त्याचेर खंय बिचाचेर वचता तुमी मसाज करतात. मसाज ती वाज हाडटात. टॅटू फेटू सगळेच रस्त्या फाटल्यान लागता. जायना. रस्त्यार तूं देव लागो पणजेच देंव. आतां रोहन खंवट्याक सांगता ते पणजे बिचाच कडेन राव. चिमलाची कितले जाण थंय रावता ते पळय टावट्स.
येतात तुझे ते हे विकतात काडटात तुमकां हे कुपना काडून दितले कॅसिनोन व्हरता म्हणून सांगता आनी खंय व्हरता तांकां चोडवा दाखयता तांकां बोडयता तांकां धाडटा ना जायना फक्त गुगल कर गोवा गर्ल्स म्हणून मार गुगलार रोहन खंवटेक सांगता IT मिनिस्टर आसलो तो हेच्या पयलीं मार गुगलार आतां आसा मरे मार गुगलार मार गोवा गर्ल्स म्हणून मार ना 500 वेबसायट येना जाल्यार पळय 500 मिनिमम खंयचे जाय काय म्हणटा ते चेडू पणजे जाय पोरवरीचे जाय तालिगांवचे जाय कोलवाळचे जाय दिवेचे जाय सत्तरीचे जाय सगळे तरेचे चेडू आहा तेंच्या कडेन सगळे एजीची आहा कर मरे एक्सेप्ट कर चॅलेंज कोण स्टुपीड तो कळपाक जाय आमकां नॅचरल स्टुपिडिटी कोणा कडेन आसा पळय ती कळपाक जाय आमच्या आमदारा कडेन काय तुज्या कडेन आसा तो 3 फावटी येलो फटफटू नाका कोणा जीवर फटफटता आनी वर्ल्ड क्लास टुरिझम वयता वयता तो भायले तुमी हिशोब दिनात हांगा आनी आमकां गोंयकारांक सांगतात काणयो सांगता थंय जेन्ना क्वेश्चन विचारलो सादो आमदाराचो यंगस्ट MLAचो क्वेश्चन आन्सर करपाक तुज्या कडेन जावंक ना मरे कसलो रे MLA तूं स्टुपीड MLA म्हणून हांव म्हणटा तुका स्टुपीड MLA आमच्या डिप्युटी मिनिस्टर आमच्या आमदाराचो सादो क्वेश्चन दिवपाक आन्सर जावंक ना तुमी भायर वयता 10 कोटी मोडटा थंय तुमी एंटरटेनमेंट करता तुमच्या फॅमिलीक आनी कोणाक बरे मागत्यांक घेवन वयतात थंय रोड शो म्हणून करता पयशे मोडटात आनी जेन्ना तुमकां विचारता रोड शो करून हांगा कितले टुरिस्ट येयला काय म्हणून तुमच्या कडेन फिगर ना म्हणून सांगता तूं तोंड वयर करून आनी एक्सप्लेनेशन काणयो सांगता म्हाज्या सरकारान हें केलें तें केलें ते बजेट सेशन चल्लेलें थंय हय तुका आन्सर दिवपाक जाय आसलो मरे पॉयंट टू पॉयंट तुमी आमच्या आमदाराक सांगतात मरे पॉयंट टू पॉयंट उलय म्हणून स्पेसिफीक उलय म्हणून सांगता मरे स्पीकर सर जाल्यार स्पीकर ताका कित्याक सांगना बाबा आन्सर दी म्हणून तेचे कित्याक काणयो आयकपाच्यो आमी फक्त आमी नवीन आहा म्हणून फक्त एकटो आसा म्हणून तूं एकटो ह्या वर्सा आसा 2027 एकटो नासतलो लक्षांत दवरा 2027 एकटो नासतलो तो खूब जाण आसतले वांगडा तेन्ना तुमकां पळयता कितली कापासिटी कितली पावर आहा ती एकटो मोह धरू नाका तेका एकट्यान तेणी अजून मेरेन नवीन आमदारान आमचे हे सगळे जे कायदो हायकोर्टान सांगला पळय सगळे विशय तेणी मांडलेले आहा हांव तुमकां दाखयता मुद्दम जे फायली आसा आमच्या कडेन लोकांकूय कळपाक जाय की आरजी म्हटल्यार कितें आरजी म्हटल्यार फकाणां दिसता आरजी म्हटल्यार इमॅच्युअर आरजी म्हटल्यार भुरगे आरजी म्हटल्यार बोव मारता रस्त्याचेर आरजी कितें दाखयता आनी थोडे जे बोव मारतात व्हिडिओ एक्टिविस्टांनी आमकां सांगतात काणयो सांगता पळय तेंकाय दाखयता आरजीन कितें काम केलां तें ही फायल शिमला गव्हर्नमेंट लँड 50,000 स्क्वेअर मिटर 50,000 ही पळय ही फायल गव्हर्नमेंट A to Z दाखयला हाऊस नंबर कशे दिलात एक घर इल्लीगल घर दुसऱ्याच्या नावार कशे ट्रान्सफर जाला सगळे आसा हितून गव्हर्नमेंट लँड 50,000 स्क्वेअर मिटर इल्लीगल बसती विथ वोटिंग कार्ड्स 50,000 स्क्वेअर मिटर आमी कंप्लेनी घातला आज कोर्टाक सांगचे पडले तुमकां आमी सांगता तेन्ना आमी भुरगे आमी एंटी नॅशनल आसले आतां कोर्टाक म्हणा मरे एंटी नॅशनल आतां आपाचो प्रेसिडेंट उलयता पळय हे सगळे राखता पळय तेकाय सांगता म्हण आतां कोर्टाक एंटी नॅशनल तापासता तुजी म्हण आमकांय पळोवपाक जाय हे राखून राखून तुमी इलेक्शनां करपाक सोदतात 50,000 गव्हर्नमेंटाची 50,000 स्क्वेअर मिटर जमीन तुमी गोंयकारा कडेन 100 स्क्वेअर मिटर जागो घेवपाक ताकत ना नाचयतात तुमी आमच्या बायलांक ते फुगड्या ही पळय ही एक फायल फुल 100% ही कोलवाळची फायल इल्लीगल मुशीर बस्ती 780 मतां आसा काय कितली भितरली 580 मतां एका पडल्या निळकंठाक बीजेपीक पडल्या सगळी इल्लीगल सगळे इल्लीगल स्क्रॅप यार्ड आसा थंय 60 स्क्रॅप यार्ड आसा ते स्क्रॅप यार्डांचे डेमोलिशन ऑर्डर हाडला आमी ते राखपी कोण निळकंठ हलनकर बीजेपीचो मिनिस्टर ही पळय कोलवाळची फायल बाबाची उसगांव विश्वजित राण्याची उसगांवची फायल इल्लीगल कन्स्ट्रक्शन मायग्रंटाची ही म्हापसाची स्क्रॅप यार्ड हे पळय हे सगळे डॉक्युमेंट हे सगळे आमी केला हे केला डॉक्युमेंट हे न्हू हे पळय अनपट न्हू आमी हांगा बसोंक ना 5वी फेल बसोंक ना तुमच्या भशेन हे पळय म्हापसाचे स्क्रॅप यार्ड दुसरी केस चल्ला ट्रायब्युनलान म्हापसाचे दुसरे स्क्रॅप यार्ड 2 स्क्रॅप यार्डांचेर घातलेले आमी हे पळय इल्लीगल कन्स्ट्रक्शन हे कांदोळेचे इल्लीगल कन्स्ट्रक्शन कांदोळेचे जे भायले तुमकां सांगतालो पळय मायग्रंटांनी जमीन चल्ला पळय ही पळय इल्लीगल कन्स्ट्रक्शन फेक शेल्डिडा मारले फेक शेल्डिडा मेल्लाल्या मनशांची आनी आयकलान बरें काम केलें म्हणून सीएम सांगता मरे अरे वाचया ते आंटीक ते गोंयची ती नीज गोंयकार गोंयचे 85 वर्साची बायल आयज रडटा जस्टिसाक लागून आनी तुमी सांगता आमी जस्टीस दितले म्हणून बरयता तो सीएम हेचेर बरयता जस्टीस दितलो म्हणून हो जस्टीस
काँग्रेस टायमाचेर जाला हें सगळ्यांक कळपाक जाय. लोक म्हणटा आमी काँग्रेसीचेर कित्याक उलयता. अरे तुमीच हें सुरवात केलें, तुमीच मरे पाड पडले, आग्ने लागलो तेन्ना तो उलयता पळय व्हडले गजाली ना म्हणपाचें तेणी. 2010च्यान ती बायल रडटा मायग्रंटांनी जमीन 5000 स्क्वेअर मिटर कानोळे असल्या जमनीचेर जाग्याचेर हाडयला. विचार करा, जस्ट इमेजिन कितलो कोटी ते. आणि तिच्या कडेन बाबडे कडेन एडवोकेटाक फायल करतलो, पयशे दितलो जाल्यार एडवोकेटा कडेन फायल सुद्धा परती हाडची पडली तिका, पयशे ना म्हणून. हे पळय चिमलाची इल्लीगल शॉप डेमोलिश, ही डेमोलिश जाली, आतां परती थंय येता खंय. आतां ती हायकोर्टाची ऑर्डर परती हें जातली. आमी फॉलोअप केल्ले, अजयान आमच्या फूल हेचेर काम केल्लें. हे पळय इल्लीगल कन्स्ट्रक्शन इन कमर्शियल जो एक सेक्शन आसा, इल्लीगल कन्स्ट्रक्शन इन कमर्शियल जे आसा पळय इल्लीगल कन्स्ट्रक्शन, हे फूल टोटल तेंचे लायसन्सा पासून सगळे A to Z आसा डॉक्युमेंट. हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन कमर्शियल मेरशेचे लँड फिलिंग जे बरयल्ले फ्लायिंग स्क्वॉडाचे आमी सांगता पळय 24/7 फ्लायिंग स्क्वॉड आसपाक जाय, जमीन पुरोवपाक जायना, लँड रिस्टोर जावपाक जाय, लँड पुरयला तेचेर कंप्लेनी पासून सगळे A to Z आसा. कोणे इतले काम केला, खंयच्या पॉलिटिकल पार्टीन इतले काम केला दाखया. मागीर म्हणा आमकां भुरगे खंयच्या पॉलिटिकल पार्टीन गोंयकारांक लागून गोंयचो एनवायरमेंट वाचोवपाक, गोंयची आयडेंटिटी वाचोवपाक इतले काम केला दाखोवपाचें. आनी मागीर आमकां म्हणटा तुमी काँग्रेस कित्याक टार्गेट करता, आपाक कित्याक टार्गेट करता. अरे तिगूय जाण सेम, जावं ती बीजेपी जावं ती काँग्रेस नाल्यार तिगूय जाण सेम. कोणे केला जाल्यार दाखय, जेणे कोणे केला पळय तेंच्या वांगडा आरजी जॉयन जातली. हांव चॅलेंज करता, ओपनली सांगताय, जे कोणे इतले केला पळय मायग्रंटांच्या अगेन्स्ट, गोंयची जी वाट लावपाक गेला तेंच्या अगेन्स्ट आमी जॉयन जाता. हांव सांगता ओपनली एज अ प्रेसिडेंट ऑफ द पार्टी, हांव सांगता हांव जॉयन जाता. आमी जाता जॉयन. दाखया हे पेपर. तो कांकणा घेवन बसता मरे, कांकणा घेवन यो ऑफिसान, ना तुज्या ऑफिसान हांव येता. तू दाखय चिमलाच्या मायग्रंटांचेर तुवें कितें एक्शन घेतला, तुजी फायली दाखय, हांव तुका जॉयन जाता. अमित पालेकराक ओपन चॅलेंज. तुवें आमकां पिशान काडटा हांगा. हे पळय जे हाय पंचायतीचो येदो व्हडलो तो जजमेंट आसा ते भितर 66 अंडर जे सांगला पळय तेंच्यांनी सगळे पळय हे 54 पंचाचेर एक्शन घेवपाक. हे कितें प्रत्येक पंचाचे डिस्क्वॉलिफिकेशन फायल, प्रत्येक पंचाची डिस्क्वॉलिफिकेशन फायल अंडर 54 हे सगळे फायली 54 210A म्हणजे जे व्हिडिओ रायट आसता पळय डायरेक्टर ऑफ पंचायतीक एक्शन घेवपाक ते फायली. सांग आनी कितें जाय लोकांक. आनी आर्जीन करपाचें कितें. आर्जी हांगा खंय रे तूं, मनोज हांगा खंय रे तूं. अरे विचारा मरे तांकां गोंयचें वाचोवपाक, गोंयची दायज वाचोवपाक, गोंयची आयडेंटिटी वाचोवपाक तेंच्यांनी कितें केलां तें विचारा. मागीर मनोज कितें केलां पळय तो मनोज सांगतलो. ते एक दीस दाखयतलो मनोजान कितें केलां तें. मनोज खंय रे म्हणून क्वेश्चन करतात पळय. जेन्ना आमी बोबो मारताले तेन्ना आमची फकाणां तुमी मारताले आनी हे कोणें केलां हे दाखयता न्हू. एक तर पार्टी डिजॉल्व करतना तांकां जॉयन जाता. ओपन चॅलेंज कोणे सगळे पॉलिटिकल पार्टी. गोंय राखपाक तुमी हे जर कितें हितुरले 10% पासून जर केला न्हू आमी येता तुमच्या वांगडा. आरजी हेका कित्याक जॉयन जायना, आरजी तेका कित्याक जॉयन जायना. अरे बाबा आमचे भुरगे जॉबलेस, होमलेस, लँडलेस आसा, आमकां दुखता आनी आमची बायलां हेंच्या फुड्यान भुरगो जॉबाक लागूंक जाय म्हणून नाचतात, फुगड्यो घालतात. आमकां वायट दिसता की आमी मेला, आमची सॅक्रिफायस दिला, फॅमिली सॅक्रिफायस जावं, फायनान्शियल सॅक्रिफायस, पर्सनल लायफ जावं, हेल्थ जावं, सगळे आमी सॅक्रिफायस दिला आनी आमी पयशे खाता. आमी हेच्या कडल्यान पयशे घेता, युकेच्या डोनेशनां घेता, आनी कोणा कडल्यान घेता आनी आमी डोनेशनाचो आमचो QR कोड घातलो की आमी भीक मागता. अरे आमी हक्कान मागता, चोरी ना. ह्या फायलींचो कॉस्ट खबर आहा तुमकां, व्हॅल्यू खबर आसा कितलो तो. जर उखलपाक लागत जाल्यार व्हॅल्यू खबर आसा, काउंट करा. जस्ट काउंट. ह्या फायलींचे जर आमी पयशे उखलपाक लागले दुसऱ्या भाशेन जाल्यार कितलो कितलो पयसो जातलो पळय. तुमच्या कडेन भीक मागपाची गरज ना, आमकां डोनेशन मागपाची गरज ना, QR कोड धाडपाची गरज ना. हे सगळें आर्जीन काम केलां. हे फक्त झलक. अशे कितलेशे फायली आसा, हांगा टेबल पावपाचें ना. प्रत्येक भुरग्याच्या प्रत्येक कॉन्स्टिट्युशन आहा तें मागोंक ना आमी. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आसा फायली, कंप्लेंट्स. आमी कंप्लेंट घेतले, आमी कंप्लेनी चलयले. आयज पंच सरपंच कितें सांगता गोंयकारांक, कर रे तूं, हांव आसा न्हू, कर रे तूं, गोंयकार बांदता. आयज कोणाक कोण पडलो, पंच पडलो, सरपंच पडलो काय तुमी पडल्यात. सो आमचो फायनल डिमांड इतलोच आसा, असेंब्ली जावची, गोंयकार कोण तो डिफायन जावपाक जाय. कित्याक गोंयकार कोण तो डिफायन जायना तो मेरेन गोंयकाराक जस्टीस मेळचो ना.
आमचे जे डिमांड्स आसा हेतुल्ले बाकी तुमचे एक्शन घेवपाचे जावं इल्लीगल बस्ती डेमोलिश करपाचे जावं गोंयकारांक राखपाचे जावं नाजाल्यार गोंयकारांची कोणाची घरां डेमोलिश जातली तांकां रिहेबिलिटेट करपाचे हावजिंग बोर्डा अंडर नाजाल्यार रिहेबिलिटेशन स्किमा अंडर तेणी सरकारान करपाक जाय कित्याक जर सरकार मोती डोंगर वाचोवपाक शकता मोती डोंगराक लागून रिहेबिलिटेशन स्कीम करपाक शकता जाल्यार गोंयकारांक लागूनय हो सरकार करपाक शकता जर पारूल युनिव्हर्सिटीक नाजाल्यार वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीक जर लाखांनी जमीन हो सरकार पमदादाची दिवपाक शकता जाल्यार हो सरकार गोंयकारांक लागूनय पमदादाच्या जाग्याचेर प्लॉटिंग करून तांकां प्लॉट दिवपाक शकता म्हणून आमकां पिशे एक दीस होय टायम येतलो एवरी टायम रेव्होल्युशनरी गोन्स कितें जालां तें प्रूव जाल्लें आहा एवरी टायम सो सगळ्या लोकांनी सावध राहा पहिले म्हटल्यार आमदाराक वचून तुमच्या मेळा जो मेरेन गोंयकार डिफायन जावचो ना कांयच जावपाचें ना आयज असेंब्ली पळयतात आमी सगळे असेंब्लीन चलता झगड्यो चलता इश्यू घेता जो मेरेन गोंयकार डिफायन जायना सगळे इश्यू हे बेजले झिरो आर्टिफिशियल कॉस्मेटिक कांयच जावपाचें ना अर्थ ना हांव सांगता ह्या इश्यू अजिबात अर्थ ना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोणाक लागून करता गोंयकारांक लागून उदकाचें प्रोविजन कोणाक लागून आयज उदक कोणाक लागून कमी पडला आमकां कित्याक कमी पडला ही सगळी जी प्रोविजनां येता आनी हे येता पळय कायदे गोंयकारांक लागून अजिबात येना लोकांनी लक्षांत दवरपाक जाय आमी आड्डोन आड्डोन काबार जाले जाम जाले आमकां ब्रेक घेवचो पडलो परते आमी येयला परते आड्डाता परते तुमकां सांगता लक्षांत दवरा पांयां पडटा प्लीज आमकां सिरियस घेवन आमकां उडोवन इलेक्शनाक उडोवन आमचें नुकसान करिनात तुमी तुमचें नुकसान करता आमकां अनपड समजो नाका आमी 5वी फेल आनी 6वी फेल आमदार न्हू फूल आमची टीम शिकलेली आसा हेबर रिसर्च आसा पेपर आहा सीएसाक दिला सीएस पळो ते काडचो पडलो त्या कडेन कितलेशेच कंप्लेनी आहा डायरेक्टर ऑफ पंचायतीन आसात हियरिंगूच येना हे पळय इतले आतां अजय बाबडो आमचो फावटी मारून जाम जालो हियरिंगूच काडिना डीओपी कशी काडटली महावीन गोदिनाच्या स्वताच्या हेतून इतले इल्लीगल आसा पंचायत मिनिस्टराच्या की तो कितें म्हणून काडटलो कितें म्हणून डेमोलिशन करतलो सो फायनली रिक्वेस्ट करता गोंयकारांक जागे जायात इमोशनल जावं नाका फुगडे खेळोन आनी टोर्नामेंट खेळोन हेंच्या कडल्यान पयशे घेवन फुगड्यो घाला टोर्नामेंटूय खेळ आमकां प्रॉब्लम कांयच ना हें जावपाकूच जाय पूण हेंच्या डोनेशनाचेर ते प्लीज करूं नाका कित्याक हे डोनेशनां दिवन तुमकां आयज रस्त्यार उडयले तुमकां काबार केले तुमकां बेघर केले लँडलेस केले आनी ह्या फुडें एक चिरो सुद्दां तुमकां इल्लीगल लावपाक मेळचो ना आनी गोंयांत लिगल जमीन घेवपाक तुमच्या कडेन ताकद ना देव बरें करूं कितके म्हणून तू प्रेस कॉन्फरन्स घेता रस्त्यार तुझे काय दिसत ना तुझे आमी जितले रस्त्यार गेला तितले कोणे केला म्हाका दाखोवचे आनी आमी जर रस्त्यार गेले जाल्यार प्रेस भाव आमकां सपोर्ट दितले जाल्यार सांगपाचें हांव फाल्यांच्यान भोंवता म्हाका सगळे जाण प्रेस वांगडा जाय आमी जितले भोंवतले पळय हांव तुमकां सांगता हांव चॅलेंज करता आमचे जर 40-45 भुरगे जर एक्टीव जायत न्हू प्रेस भाव कमी पडटले आमकां आमचे इश्यू हायलायट करपाक सिंपल कित्याक आमी हेच्या पयलीं इतले गेला पळय आमकां प्रेसा कडल्यान जसो जाय तसो सपोर्ट मेळोंक ना कित्याक आमी कितलेशे म्हणून आमकां आमचो जीपी न्यूज चालू करचो पडलो कितलेशे इशू हेतुल्ले कितले प्रेसान हायलायट केला कितले जाग्यांचेर प्रेस येयला हांगा हांव करता न्हू हांव घेता म्हाका कांय प्रॉब्लेम ना पूण आमी जाम जाले कितले म्हणून इशू म्हणून कायदो घातलो न्हू म्हणून पोगो बील घातले म्हणून लँड प्रोटेक्शन आयज सुद्दां जे एक्टिव्हिस्ट बाबडे थोडे झगडटात पळय गोंयाक लागून जेन्युइनली कितले झगडटले कितले केसी फायट करतले कायदो जाय कायदो नाल्यार कांय ना सोंपले काबार कितले तुमी पॉलिटिकल दिल्ली पॉलिटिकल पार्टीक सपोर्ट करा तुमकां रस्त्यारूच येवचें पडटलें आयज बीजेपीक वाजयल्यार फाल्यां काँग्रेस येतली काँग्रेस तेंच करतली मागीर काँग्रेसच्या अगेन्स्ट राव मागीर परती बीजेपी काडा हेंच नाटक चालूच दवरा आनी एक्टिंग जाय डायनोसरा भशेन थँक्यू